पुण्याच्या वरळी डोममध्ये पर्यावरण विभागाच्या वतीनं माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्याचं आयोजन। या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह मंत्री पंकजा मुंडे उपस्थित। साताऱ्याच्या कराडमध्ये ग्रामविकास विभाग आणि जिल्हा परिषदेच्या मिनी सरस मानिनी जत्रा कार्यक्रमामध्ये महिलांचे हाल झालेत। मंत्री जयकुमार गोरेंना यायला 1.5 तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यामुळे महिला माघारी निघाल्याचं चित्र आहे। अरविंद सावंतांनी शिवसेनेच्या नेत्या शायना इन्सिंच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे। या सुनावणीसाठी अरविंद सावंत देखील उपस्थित होते। शायना इन्सिंची साक्ष नोंदवण्यामध्ये आली आहे। 16 मार्चला पुढची सुनावणी आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्ता समीकरणाला वेग येणार आहे। भाजप राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार गोव्यामध्ये एकत्र दिसतायत। भाजप आणि राष्ट्रवादीची नवी खेळी शिवसेनेला एकाकी पाडण्यासाठी तटकरेंची राजकीय खेळी असल्याचा डाव आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या 10 पैकी 9 स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर। भाजपच्या 8 तर एमआयएमच्या एका सदस्याची निवड झाली आहे। भाजपच्या आणखी एका सदस्याची निवड बाकी आहे। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार आहे। पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्षांकडे अर्थसंकल्प सादर करतील। 8 मार्च 2022 ते 11 फेब्रुवारी पर्यंतचा हिशोब द्या, किशोरी पेडणेकर यांची महापौर आणि आयुक्तांकडे मागणी। धाराशिव जिल्हा परिषद पंचायत समितीमधील पराभवाच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खतखत। गटबाजीमुळे पराभवाची भावना, पदाधिकारी पक्षांतराच्या तयारीत आहेत। भूम, परांडा आणि वाशी तालुक्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे। नागपूर महानगरपालिकेकडून मालमत्ता करामध्ये 4% वाढीचा प्रस्ताव। कर वाढीला भाजपचा विरोध, तर वाढत्या खर्चाचा ताण आणि महसुलामधली तूट लक्षात घेऊन करवाढीचा निर्णय घेतल्याची माहिती। धुळे शहरामधील मनोहर टॉकीज परिसरामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामाला स्थगिती। बांधकाम अवैध असल्याचा दावा करत माजी आमदार अनिल गोटेंची न्यायालयामध्ये धाव, तर पुतळा उभा राहिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं आमदार अनुप अग्रवाल यांची प्रतिक्रिया। बुलढाण्याच्या चिखलाकाकड गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। काल महापुरुषांच्या पुतळ्यावरून 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला। यानंतर आज पोलिसांचा मोठा बंदोबस्त। बुलढाण्यामधल्या चिखला गावामध्ये झालेल्या तणावाच्या प्रकरणी मनोज जरांगे राज्यव्यापी बैठक घेणार आहेत, तर घटनेमधील काही आरोपी परळीशी संबंधित असल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप आहे। बीड जिल्ह्यामधल्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडेंवरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। पत प्रमाणपत्र काढण्यासाठी लाच मागितल्याचा मुंडेंवरती आरोप आहे। तहसीलदारांच्या नांदेडमधील घराची झडती घेतली असता 13 तोळे सोनं आणि 55,000 रुपयांचा मुद्देमाल एसीबीनं जप्त केलाय। दरम्यान या कारवाईच्या नंतर तहसील कार्यालयासमोरच नागरिकांनी फटाके फोडले। तहसीलदार व्यंकटेश मुंडेंवरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईच्या नंतर हा जल्लोष करण्यात आला। नेत्यांच्या म्हणण्यानुसार अधिकारी कामं करत होते असा नागरिकांचा आरोप आहे। मुलुंडमध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या काँग्रेस प्रवक्त्याच्या वाहन चालकाची 60 वर्षीय महिलेला धडक। आरोपी नरेंद्र जगताप याला 2 दिवसांची पोलीस कोठडी। अपघाताच्या वेळेला काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी गाडीमध्ये नसल्याची माहिती। सोलापूर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांचं तडकाफडकी निलंबन। रुग्ण महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याचा डॉक्टरवरती आरोप आहे। पालिका आयुक्तांच्या डॉक्टरच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याच्या सूचना। नाशिकच्या सिन्नर शहरामधील 17 वर्षीय मुलगी 15 दिवसांपासून बेपत्ता आहे। पोलिसांकडून दाद मिळत नसल्यामुळे बेपत्ता मुलीच्या आईनं थेट आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली आहे। यावेळेला पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा संग्राम जगताप यांचं आश्वासन। धुळ्यामधल्या सिंदखेडा इथे अवैध विदेशी दारू तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला। गुप्त माहितीच्या आधारे अलाणे फाट्याजवळ नाकाबंदी असताना चालकानं कार पळवली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झालेला आहे। 2,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि या प्रकरणी 2 जणांना अटक झाली आहे। थार गाडीमधून आलेल्या चोरट्यांनी पंढरपूरमध्ये एसटी कदम या सराफा व्यावसायिकांना लुटलंय। गाडीनं बुलेटला धडक दिली, कदम यांना खाली पाडलं आणि यानंतर सराफाजवळ असलेली बॅग घेऊन हे चोरटे पसार झाले। कदम हे गंभीररित्या या सगळ्या प्रकरणामध्ये या घटनेमध्ये जखमी झालेत। शहरामध्ये सध्याचं भीतीचं वातावरण दिसून येत आहे।
पोलीस असल्याचं सांगून भामट्यांनी वृद्ध महिलेचे 1.5 लाखांचे दागिने पळवलेत. जुनं जळगाव परिसरातली घटना आहे. आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय, पुढे जाऊ नका असं सांगून ही फसवणूक करण्यात आली. शदीपेठ पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापूरच्या गंगावेशमध्ये चहामध्ये विष घालून नातवानं आजीची हत्या केली आहे. दागिने लुटण्यासाठी हत्या केल्याची आरोपीची कबुली. स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपीला अटक केली आहे. बीडच्या दिंद्रूडमध्ये पैशांच्या वादामधून तरुणाची आत्महत्या. व्याजानं दिलेले पैसे परत कर असं म्हणत अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे तरुणानं आत्महत्या केली आहे. नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या समोर मृतदेहासह आंदोलन केलेलं आहे. सावकार पती पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीमध्ये सेनगाव पंचायत समितीमध्ये अधिकारी पैसे घेतल्याचा आरोप करत व्हिडिओ पोस्ट. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय. धनगरवाडी गावामध्ये सिंचन विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अपहार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. जळगावमध्ये न्यायालयाच्या जागेवरील अतिक्रमणावरती महानगरपालिकेची कारवाई. खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरती अतिक्रमण निर्मूलन विभागानं हातोडा फिरवला. ट्रॅफिक गार्डनची जागा न्यायालयाच्या इमारतीसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार. घरगुती वापराचे 6 सिलेंडर जप्त करण्यात आले. रुग्णांना सकस आहार देण्याचं राजश्री सेवा सहकारी संस्थेला कंत्राट. मात्र संस्थेकडून नियमांची पायमल्ली होत असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधल्या मुकुंदवाडीमध्ये अनधिकृत बॅनर्स काढत असताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झालाय. अमोल जाधव असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांचा रुग्णालयाच्या बाहेर आक्रोश. नांदेडच्या बिलोली तालुक्यामधील चिटमोगरा गावामध्ये कापून ठेवलेल्या हरभऱ्याच्या ढिगाला अज्ञातांनी आग लावली आहे. वर्षभराची मेहनत भस्मसात झाल्याचं बघून या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल. इचलकरंजीच्या सांगली नाका परिसरामध्ये सुताच्या दोऱ्याच्या गुरुमाऊली वेअर हाऊस गोदामाला भीषण आग लागली. कापडासाठी वापरत सुताचं गोदाम हे आगीच्या भक्षस्थानी गेलेलं आहे. 2 ते 3 कोटी रुपयांचं यात नुकसान झालंय. तासाभराच्या नंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मोहनलाल मेहता यांच्या मालकीचं हे गोदाम आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यामधील शेतकऱ्याचं अपहरण कथित असल्याचं पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. काही दिवसांपूर्वी वृद्ध शेतकऱ्यांना पुतण्याच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा दावा केला होता. पोलीस तक्रार दाखल करत नसल्याचाही त्याचा आरोप होता. रायगडच्या महाडमधील पोलीस निरीक्षक रमेश तडवींनी पोलीस महासंचालकांना आत्महत्या करणार असल्याचं पत्र लिहिलंय. गेल्या 2 वर्षांमध्ये 2 वेळा बदली झाल्यानं आणि वरिष्ठ हीन वागणूक देत असल्यामुळे तडवींचं पत्र. बातमी भंडाऱ्यातली. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामधल्या आंबगड गावामध्ये आईचं पार्थिव घरी असताना मुलानं 10वीची परीक्षा दिली आहे. परीक्षा संपताच जड अंतःकरणानं त्यानं आपल्या आईला अखेरचा निरोप दिला. जळगाव जिल्ह्यातील चोपड्याच्या कस्तुरबा शाळेवरती फी न भरल्यामुळे विद्यार्थिनीला हॉल तिकीट न दिल्याचा पालकांचा आरोप आहे. तर वारंवार सूचना देऊनही विद्यार्थिनी आणि पालक टाळाटाळ करत असल्याचं मुख्याध्यापकांचं स्पष्टीकरण. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची 876 पदं रिक्त आहेत. मराठी शाळा वाचवण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची आरपारची लढाई. राज्य सरकारला पदाधिकाऱ्यांचा उपोषणाचा इशारा. सांगलीच्या कवठे महांकाळमधील अलकुड एम गावामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग. मुलगा शाळेमध्ये पोहोचल्यानंतर आणि शाळा सुटल्याच्या नंतर शिक्षकांनी स्कॅनिंग केल्यावर त्याच्या पालकांना मेसेज जाताना दिसतो आहे. नागपूरमधल्या 85% स्कूल बसेस या ठेकेदारांच्या भरोशावरती चालतायत. शालेय परिवहन समिती बैठकींचा तपशील न सादर केल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. अंतिम संधी देत माहिती न दिल्यास प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंड आकारण्याचा इशारा. रायगड किल्ल्यावरचा रोप वे हा पुढचे 5 दिवस बंद राहील. 23 ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रोप वे बंद ठेवणार असल्याची माहिती. कोल्हापुरातल्या बसरेवाडीमध्ये पूर कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. 17 कोटी रुपये खर्च करून देखील हा कालवा फुटलाच आहे. वारंवार कालवा फुटून शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होत असल्यामुळे सध्या गावकरी मेटाकुटीला आले आहेत.
नंदुरबारमध्ये वडफळी ते पिंपळकुंट इथे वन विभागाकडून 17 नर्सरींचं बेकायदेशीरपणे स्थलांतर. शिवसेनेचे तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांचा आरोप. तर आदिवासींवरती अन्याय होत असून नर्सरी उभारली नाही तर आंदोलन करू, गावकऱ्यांचा इशारा. कृषी क्षेत्रामधील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन आजपासून सुरू होत आहे. 2 दिवसीय संमेलन आणि परिषदेचे आयोजन. कृषी क्षेत्रामधील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रामधील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था सहभागी होतील. भंडाऱ्यामध्ये विविध मागण्यांसाठी मॉईल कंपनीच्या विरोधामध्ये कंत्राटी कामगारांचं 7व्या दिवशी देखील उपोषण सुरू आहे. प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे कामगारांमध्ये सध्या असंतोष आहे. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाला सुरुवात झाली. आदिवासी पारंपरिक कला, संस्कृती आणि वस्तू घेण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न. महोत्सवामुळे विकासासोबतच रोजगाराला देखील मोठी चालना मिळतेय. इतर काही राजकीय बातम्या. संजय राऊत यांनी आता माफी मागितली आहे, त्यामुळे खटला मागे घेणार मंत्री दादा भुसेंची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकामधल्या लेखाच्या विरोधात भुसेंनी खटला दाखल केला होता. हे प्रकरण संपल्यामुळे खासदार राऊत यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा तपास यंत्रणांच्या समोर पुरावे सादर करावे, धर्मराव बाबा आत्राम यांचा रोहित पवारांना सल्ला. तसंच डीजीसीआय आणि तपास यंत्रणांवरती शंका उपस्थित करणं अयोग्य असल्याची देखील धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. मालेगावच्या न्यायालय परिसरामध्ये खासदार संजय राऊत आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये हसत खेळत चर्चा झाली आहे. दादा भुसेंच्या अब्रू नुकसानीच्या प्रकरणावरील सुनावणीसाठी संजय राऊत हे मालेगावला आले होते. आमदार रोहित पवारांच्या जीवाला धोका, त्यांना Z+ सुरक्षा द्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघाताविषयी प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांना सुरक्षा देण्याची मागणी होतीये. बीडमधील संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणावरील पुढची सुनावणी 6 मार्चला पार पडेल. आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये आरोपी पक्षाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कोर्टाचे आदेश. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळेला आपल्या गावी येऊन गेलाय. मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी कोर्टामध्ये हा दावा केलाय. अहिल्यानगरमध्ये एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून 24 वर्षीय हमीद सय्यदला बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी अटक झाली आहे. राज्यामधल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाकडून 100 कोटी रुपयांची तरतूद. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनामध्ये थकबाकीचा हप्ता जमा होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. नाशिकच्या तपोवनामधल्या वृक्षतोडीच्या प्रकरणी पर्यावरण प्रेमी पुन्हा एकदा आक्रमक झालेत. वृक्षतोडीच्या विरोधातील हरकतींवरती मनपा प्रशासनाकडून उत्तर मिळत नसल्याचं पर्यावरण प्रेमींचं 1 दिवसीय उपोषण. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या सुरक्षेमध्ये कपात. दानवेंना दिली होती Y+ सुरक्षा. सुरक्षा कमी केल्याची पोलिसांची माहिती. 12वी बोर्डाच्या पेपर फुटीचा धक्कादायक प्रकार समोर आला. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर हे परीक्षेच्या आधीच व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केल्याची माहिती. पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नागपूरमधल्या पेपर फुटीच्या प्रकरणाच्या संदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून चौकशीचे आदेश. प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या कुणालाही सोडलं जाणार नाही. तर खासगी शिकवणी क्लासचा यामध्ये सहभाग असेल तर त्यांच्यावरती देखील कारवाई केली जाईल, अशी भोयर यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 10वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी करण्यात आल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावरती चढून पोलिसांच्या समोरच कॉपी पुरवली जात असल्याचे चित्र आहे. पैठणमधल्या नाथ हायस्कूलमधला हा सगळा प्रकार आहे. राहुल गांधींनी भिवंडी न्यायालयामध्ये हजर राहून स्वाक्षरी केली आहे. नवे जामीनदार सादर करण्यासाठी राहुल गांधींची भिवंडी न्यायालयामध्ये हजेरी. 2014 मध्ये संघावरती केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राहुल गांधींवरती राजेश कुंटे यांच्याकडून मानहानीचा खटला दाखल.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार. शिवराज पाटील चाकूरकर यांच्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ हे नवे जामीनदार. राहुल गांधी यांच्या जामीनपत्रावरती सपकाळांनी स्वाक्षरी केली. केस मजबूतीने उभी आहे. आमचा विजय नक्कीच होईल. न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे. लवकरात लवकर निकाल लागेल अशी तक्रारदार राजेश कुंटे यांची प्रतिक्रिया. सातत्याने प्रयत्न करूनही काँग्रेसला मोठं अपयश. वादग्रस्त वक्तव्य करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात. राहुल गांधी प्रकरणावरती पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे. तर 12 वर्ष होऊन गेली तरी देखील ही केस सुरू आहे, ते दुर्दैव आहे. सुरेश म्हात्रे यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुंबईमधल्या मुलुंड टोल नाक्यावरती राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यात आले. AI समिटमध्ये भारताचा अपमान केला म्हणून भाजपकडून काँग्रेसचा निषेध. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. परदेशात जाऊन राहुल गांधी भारताबद्दल चुकीचे शब्द वापरतात, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. तर राहुल गांधींना भाजपनं दाखवलेल्या काळ्या झेंड्यांच्या विरोधात भिवंडीमध्ये काँग्रेसनं निषेध व्यक्त केलाय. काँग्रेसकडूनही आंदोलनाचा इशारा. राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून आंदोलन. महाल भागामधील टिळक पुतळा इथे हे आंदोलन करण्यात आलं. राहुल गांधी हे अपयशी माणूस आहेत. सत्ताधाऱ्यांना नाही तर काँग्रेसनंच त्यांना काळे झेंडे दाखवायला हवेत. मंत्री संजय शिरसाट यांची टीका. राहुल गांधी हे भारत विरोधी कारवाया करणारे नेते. भाजप खासदार अनिल बोंडेंची टीका. तर राहुल गांधी यांचा केवळ निषेध हा केवळ भिवंडीतच नाही तर महाराष्ट्रभर केला पाहिजे, बोंडेंचं वक्तव्य. दिल्लीमधल्या AI समिटमध्ये गोंधळ घातल्याच्या प्रकरणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. शुक्रवारी AI समिटच्या शेवटच्या दिवशी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला. दिल्लीमधल्या लाल किल्ल्यासमोर स्फोटाचा इशारा. दहशतवादी चांदणी चौकामधील मंदिराला लक्ष्य करू शकतात. लष्कर-ए-तोयबा हल्ल्याचा कट रचत असल्याची सूत्रांची माहिती. पाकिस्तानमधील मशिदीच्या स्फोटाचा बदला घेण्यासाठी दहशतवादी रणनीती आखत असल्याची माहिती. विशेष अध्यक्षीय अधिकाराच्या अंतर्गत विविध देशांच्या वस्तुमालावरती आयात शुल्क आकारण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नाही. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांना फटकारलंय. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला लज्जास्पद असं म्हणत ट्रम्प यांचा संताप. तर नवीन अतिरिक्त 10% टॅरिफवरती ट्रम्प आज स्वाक्षरी करतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.